या जंगलवाडीतून ना आत्ता चालत येऊन पोहोचलो बघा ह्या पायरी मार्गापर्यंत. हा वानरलिंगी सुळका इथं आणि इकडं गडावरती जायला वाटे. तर मग भयानक असं जंगल आहे बघा इथं. भरपूर असे इथं वानर आहेत. एक प्रकारचे काहीतरी काळवीटसारखं मला दिसले प्राणी. साप दिसलेले आहेत, ते शेकरू खार पण दिसले आहेत बरं का. एवढं खतरनाक एक्सपिरियन्स आहे ना, जबरदस्त. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सर्वांना. मित्रांनो, आज आहे 4 जून. तर आज आपल्याला जुन्नर तालुक्यातील जे काही 8 किल्ले आहेत ते 8 किल्ले आपल्याला 24 तासामध्ये कंप्लीट करायचे आहेत. हे एक चॅलेंज घेतलेलं आहे मी स्वतःला, आपल्या सह्याद्रीतलं चॅलेंज आहे. ठीक आहे, तर आता मी आलो आहे आपल्या पहिला किल्ला, आपला किल्ले जीवधन. या जंगलवाटेने आपल्याला आता वरती जायचं आहे. तेवढं मॅक्झिमम टाईम आपल्याला कवर करता येईल. पूर्ण गड आपल्याला फिरायचा आहे. असं नाही की आपल्याला मंदिरापर्यंत जायचं आहे किंवा दरवाजापर्यंत जायचं आहे. तर आपल्याला पूर्ण किल्ला एक्सप्लोर करायचा आहे, सगळं फिरायचं आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला पुढच्या किल्ल्यावर जायचं जवळ असलेल्या चावंडवरती. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला एक जस्ट एक ट्रॅव्हल म्हणून किंवा एक प्रवास म्हणून तुम्हाला पाहायला भेटेल. कारण की जास्त मी आज किल्ल्याची माहिती किंवा जास्त एखाद्या टॉपिकवरती बोलणार नाही आहे. तुम्हाला जस्ट रनिंगमध्ये जे काय आपल्याला कवर करता येईल ते आपण करत चालूया. आतमध्ये भरपूर घनदाट जंगल आहे. काय काय भेटेल आपल्याला आतमध्ये, प्राणी पक्षी अजून काय भेटेल ते काय सांगू नाही शकत आता. कारण की याआधी मी 7 ते 8 वेळा आलेलो आहे किल्ले जीवधनवरती. फक्त एवढं लवकर सकाळी पहाटे, आणि त्यातल्या त्यात एकटा कधी आलेलो नाही मी. ठीक आहे, तर आज आपल्याला एकट्याला 24 तासामध्ये जुन्नर तालुक्याचे 8 किल्ले फिरायचे. त्यामुळं थोडा टाईम पण आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल. ठीक आहे मित्रांनो, जास्त वेळ नाही घालवत. ही आहे किल्ले जीवधनची माहिती फलक आहे. त्यामध्ये लिहिलं आहे की म्हणजे थोडक्यात रात्रीच्या वेळेस या किल्ल्यावरती आपल्याला थांबायचं नाही आहे परिसरामध्ये, किंवा कारण की इथं भरपूर काही प्राणी आहे. आणि आपण जर का किल्ला फिरत असू तर किल्ला फिरत असताना जे काय वन्यजीव आहे, वन्य प्राणी आहेत, तर त्यांना काही धोका होईल किंवा त्रास होईल असं काही आपल्याला वागायचं नाही आहे. चला ठीक आहे मित्रांनो, आता ही आहे आतमध्ये जायला वाट. या वाटेनं आता आपण आतमध्ये जाऊ आणि बघूया आपल्याला काय काय भेटतं आपल्या किल्ले जीवधनमध्ये. ठीक आहे, चला सुरुवात करूया आपल्या आत्ता जीवधन किल्ल्याच्या ट्रेकला. या जंगलवाटेतून ना आत्ता चालत येऊन पोहोचलो बघा ह्या पायरी मार्गापर्यंत. हा वानरलिंगी सुळका इथं आणि इकडं गडावरती जायला वाट आहे. तर मग भयानक असं जंगल आहे बघा इथं. भरपूर असे इथं वानर आहेत. एक प्रकारचे काय ते काळवीटसारखं मला दिसले प्राणी. साप दिसलेले आहेत, ते शेकरू खार पण दिसले आहेत बरं का. एवढं खतरनाक एक्सपिरियन्स आहे आजचा ना, जबरदस्त. किल्ले जीवधन. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेला हा किल्ला जुन्नरपासून पश्चिमेला जवळपास 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. नाणेघाटाच्या प्राचीन व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. या किल्ल्याची निर्मिती सातवाहन राजवटीत झाली. प्राचीन काळात नाणेघाट हे प्राचीन व्यापारी केंद्र होते आणि ह्या घाटमार्गावरून होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी व त्याच्या संरक्षणासाठी हा किल्ला वापर केला जाईल. इसवी सन 1660च्या सुमारास निजामशाहीच्या अस्ताच्या वेळी शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वारसदार मुर्तझा याला याच किल्ल्यावरील कैदेतून सोडवून त्याला गादीवर बसवले होते. तर मित्रांनो, इथं परत आपल्याला ना कातळकोरीव पायऱ्या लागलेल्या आहेत आणि त्याला एक सुरक्षा म्हणून रेलिंग पण बांधलेली. ठीक आहे, चला या पायरीने आपल्याला तो वर जायचं आहे. पाहूया वर काय काय भेटतं आपल्याला. बघू शकते हे पूर्ण असे सुरक्षेच्या दृष्टीने ना चांगली व्यवस्था केलेली आहे. हा जीवधन वरताना सगळ्यात अवघड पॅच मित्रांनो वर जाण्यासाठी. ठीक आहे, अशा काही पायरी अशा काही ठिकाणी कोरलेल्या आहेत. आणि पावसाळ्यात ना मित्रांनो एवढं खतरनाक वातावरण आहे इथं, म्हणजे तुम्हाला दाखवते बघा. हे जे काही पायऱ्या आहेत हे 2 घळं आहे ना का, हे 2 डोंगरांच्या मधनं एक घळई आहे, धबधबा. तिथनं पूर्ण असं पाण्याचा लोंढा वाहत असतोय आणि ह्या ठिकाणात पूर्ण सगळं पाणी पावसाळ्यात येत असते खाली. आणि त्यासाठी सगळी
सुरक्षेच्या दृष्टीने ना व्यवस्था केलेली आहे. चला आता आपल्याला इथून वर जायचं आहे. पाहूया वर त्या ठिकाणी काय काय दिसते आपल्याला, नाही का. हे बघा मित्रांनो, इथं पूर्ण वानर सेना आपल्या स्वागतासाठी तयार आहे. फुल नियोजन लावणे वाटतं ते. खतरनाक आहे सगळं. पाहू शकतो बोलतो ना, 8 ते 10 वानर आहेत तिथं, माकडे आहेत. चला भेटू त्यांना पण, नाही का. बघा मित्रांनो, फुल सेटिंग लावून आहे. काही जण ह्या साईडला आहेत, काही जण इकडच्या साईडला गेले आहेत, आणि आपण आता मध्ये झाला आपल्या आता गनिमी कावा झाला खतरनाक. तर मित्रांनो, आता आपण ना नाणेगावच्या स्पॉटवरती आलेलो आहे, जिथं आपल्याला ह्या रशीच्या सहाय्याने आपल्याला वर चढायचं आहे. कारण की बघा इथं बघू शकता खूप रिस्की पॉईंट आहे, त्यामुळं आपल्याला ह्या दोरचा आसरा घ्यावा लागणार. ठीक आहे, मी आता सध्या व्हिडिओ बंद करतो, जेणेकरून आपण व्यवस्थित वर जाऊ शकतो. ठीक आहे, तर मित्रांनो ह्या वाटेने ना आपण वर आलो. आता बघूया पुढं काय मिळते अजून आपल्याला. बहुतेक दरवाजा असू शकतो. जबरदस्त. बघू शकतो मित्रांनो तुम्हाला आपल्याला गाडाचा आता पहिला दरवाजा भेटलेला आहे. ठीक आहे, असं गोमुखी आकाराचा दरवाजा पण म्हणू शकतो आपण. असं खाली साईडने होऊन आलो आणि टर्न करून मग इथं दरवाजा खालून जर वर येत असो ना, शत्रू वगैरे कोणी येत असेल तर त्याला समजणार पण नाही इथं दरवाजा एक आहे. ठीक आहे, बघू शकता तुम्ही मित्रांनो दरवाजा. हे कसलं सिम्बॉल आहे मित्रांनो, कुणाला माहीत असेल ना कमेंट करून मला नक्की सांगा. म्हणजे चंद्रकोर दिसते, मध्ये कसलं तरी फूल आहे, आणि हे गोल आहे इथं कसलं. हे जर कुणाला माहीत असेल मला कमेंट करून नक्की सांगा. चला मित्रांनो, आता आपण दरवाजातून आतमध्ये जाऊ. इथं आपल्याला देवड्या पाहायला मिळाल्या. इथं मध्ये एक मोठी देवडी आहे. हे बघा इथं पायरी मार्ग आहे. मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा जो पायरी मार्ग तुम्हाला आता जो दिसतोय ना, हा मोकळा दिसतोय ना पायरी मार्ग, तो हा पहिला ना नव्हता बरं का एवढा. म्हणजे एक 7-8 वर्षापूर्वी हा पूर्ण ना, म्हणजे जवळजवळ ह्या लेवलपर्यंत तो गाडला होता. ठीक आहे, ही तर ना पूर्ण मोठमोठी दगडी होती, कारण की वर सगळे दगडी माती वगैरे सगळं ढिगारा होता इथं, नाही का. म्हणजे इथं पायरी मार्ग आहे हे कोणाला माहीतच नव्हतं. पण साहित्य प्रतिष्ठान ही एक दुर्ग संवर्धन कार्य करत असलेली संस्था आहे. त्यांनी ना हा जो काय पायरी मार्ग आहे तो पूर्णपणे मोकळा केलेला आहे. त्यानंतर आपल्याला बघा ही दगडी जी लावलेली तर त्या मोहिमांमधून लावलेली, आणि माझं नशीब की मला त्या मोहिमेचं त्यावेळेस भाग बनता आलं. हा जो काही पायरी मार्ग आहे ना, ही दगडी आता फोडून छोटी छोटी झालेली, नाही तर पूर्ण मोठमोठे दगडी होती याच्यामध्ये. हा पायरी मार्ग पूर्ण असा गाडला होता. चला असं दुर्ग संवर्धन कार्य करत जा मित्रांनो तुम्ही पण. चला तर वर जाऊन या पटकन. तर मित्रांनो या साईडला आपल्या गाड्याचा पहिला दरवाजा होता. आपण तिथं पाण्याचं टाकं सुद्धा एक पाहिलं, आणि ह्या रोडने असं पुढं आलो ना, हे बघा इकडे मला दाखवतो कसं आहे मित्रांनो. हा आहे वानरलिंगी सुळका. ठीक आहे, जिथनं लांब आपल्याला ना जो जीवदान शेजारी एक असा सुळका दिसतो किंवा तो अंगठा टाईप दिसतो नाही का, तो आहे नानाचा अंगठा. हे सगळं पूर्ण आहे कोकण काढा आपला. ठीक आहे, तिथनं मित्र हे बघा, हे जे काही रॅपलिंग वगैरे करतात ना, ते त्यांनी तर मस्तपैकी
हे दोर वगैरे बांधण्यासाठी करून ठेवलं आहे. आपली पण लई इच्छा बरं का मित्रांनो, याच्यावरून क्रॅपलिंग करायची मस्त पैकी, या तिथनं तिकडे द्यायचं त्या कडेला. बघू आता जसं शक्य होईल तसं करत जाऊ है ना. चला आपल्याला जास्त मित्रांनो वेळ नाही घालवायचा, कारण की आपल्याला एका दिवसामध्ये 8 किल्ले करायचे आहेत. आता वाजले किती माहिती का, 7:30, 7:25 झालेत. तर तसे आपण जीवधनवरतीच आहे, जवळजवळ 8:30पर्यंत आपण खाली उतरलो पाहिजे. ठीक आहे, बघा तुम्ही व्ह्यू. चला मित्रांनो, इथं काहीतरी वास्तू भेटले, दरवाजासारखा आकार काहीतरी नाही का. दरवाजा पण वाटत नाही, कारण की बघ ना असं समाधी स्मारकासारखं काहीतरी दिसतंय. इकडं पण आहे, नुसतं पण आहे. काय असेल मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तर इकडे पण काहीतरी पत्राच्या शेडमध्ये वाचतोय, मंदिर वाटतं. देवीचं मंदिर आहे मित्रांनो, आपल्या जिवाई माता आहे. मित्रांनो देवीची मूर्ती आहे, पण अजून फक्त टेम्पररी म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात ना पत्र्याचं शेड म्हणून उभारलेली इथं. मित्रांनो लवकरच इथं पण आपल्या केंजळगडवरती जे काय केळंजाई मातेचं मंदिराचं जे काय बांधकाम केलं, त्या प्रकारचं बांधकाम जीवधन केल्यावरती आपल्या जिवाई देवीच्या मंदिराचं देखील व्हावा अशी खूप इच्छा आहे. तर लवकरच सह्याद्री प्रतिष्ठान किंवा त्यांसारख्या इतर कोणती संस्था असेल तर त्यांनी किंवा गव्हर्नमेंटने याचा विचार करावा आणि चांगल्या प्रकारे असं इथं मंदिर बांधावं. मित्रांनो वरती जिवाई देवीचं दर्शन घेऊन आपण खाली आलो आहे. तर इथं आपल्याला अजून एक देवीची मूर्ती पाहायला मिळाली. बघू शकता तुम्ही मूर्ती. देवीच्या हातामध्ये शस्त्र आहे आणि देवी कोणत्या तरी प्राण्यावरती विराजमान झालेली आहे. आणि त्याच्या शेजारीच इथं आपल्याला पाण्याचं टाक पाहायला मिळालं. भरपूर असं विस्तारलेलं पाण्याचं टाक आहे. पाणी आहे, आता पावसाळा चालू होईल. आता इकडं 2 दिवस झाले पाऊस पडलेला आहे, भरपूर पाणी दिसतं आता ह्याच्यामध्ये. ठीक आहे, आता आपण वाटेने पुढे जायचं आहे. तिकडे धान्य कोठार आहे, ते धान्य कोठार पाहूया आणि आपण आता गड उतरवायला सुरुवात करू. मित्रांनो बघा किल्ल्याची तटबंदी आणि हे बुरुज, एक नंबर व्ह्यू दिसतो मित्रांनो सगळा इथून. हे बघा चला मित्रांनो बारके दाखवतो किल्ल्याचे. बघा इथनं ना पाणी म्हणजे थोडक्यात ओढा टाईप आहे नाही का. इथनं सगळं पावसाळ्यात पाणी येत आहे. त्यावेळेस ही बांधकाम रचना बघा एवढी भारी आहे. इथनं ड्रेनेज सिस्टीम केलेली आहे, पाणी तर साठू नये किंवा नाही का बुरुजाला धोका होऊ नये. मग पाणी काढून देण्यासाठी इथं आउटलेट केलं आहे व्यवस्थित. हे बघा मित्र, इथं बघा मित्रांनो किती मोठा खेकडा आहे. खेकडा, आमच्याकडे याला खेकूड पण म्हणतात. खेकूड. अरे बाबा इथं दुसरं पण भेटलं. हे बघा मित्रांनो त्यांची घरं आहेत बरं का, ही जे होल केलेली आहेत का घरं असतात त्यांची. त्यामुळे मित्रांनो जेव्हा कधी तुम्ही समजा पावसाळ्यात म्हणा किंवा आता या दिवसांमध्ये जर काय ट्रेक करत असाल ना,
तो व्यवस्थित खाली बघून चाला, कारण की आपल्याला समजत नाही लवकर की हे नाही का खड्डे पडलेले आहेत जमिनीला, ते काय आहे नेमकं. मित्रांनो, ती आहे खेकड्यांची घरं. ठीक आहे, तर त्यामध्ये त्यावेळेस तुमचा जर पाय वगैरे पडला तर त्याच्या आतमध्ये खेकडा असेल तर ते जीव पण जाऊ शकतो. मित्रांनो, हे बघितलं आपल्याला एक वास्तू दिसलेली आहे, ती आहे या गडाचं धान्य कोठार. जी काय गडावरती शिबंदी आहे त्यांना जो काय धान्य साठा लागणार आहे ते ह्या कोठारामध्ये धान्य साठवलं जायचं. हे बघा तुम्ही, पक्षी आतमध्ये, कधी काही प्राणी पण असू शकतात आणि आपल्या सध्या ती रिस्क घ्यायची नाही आहे. ठीक आहे, मला आम्ही दाखवतो. हे किल्ल्याचरच हे धान्य कोठार. आतमध्ये गेलं ना तर त्याला असे कप्पे कप्पे केलेले आहेत, पार्टिशन केलेले आहे. ठीक आहे, थोडं आपण पुढं जाऊन बघूया. हे बघा, अशी रचना आहे. 2 हत्ती पण दिसलेले आपल्या दरवाज्यावरती. म्हणजे धनधान्याने किंवा संपत्तीने एवढा संपन्न किल्ला आहे हा, हे त्याचं प्रतीक आहे. ओके, अशा प्रकारचं काही पार्टिशन आतमध्ये खोले आहेत. चला, तसं ते काही आतमध्ये वस्तू नाही त्याच्या. अशा प्रकारचं काहीतरी धान्य कोठार आपलं किल्ले जीवधनावरती. चला आता आपण पुढे जाऊया थोडं. हे बघ मित्रांनो, असं धान्य कोठार आहे. आता इथून बांधायला सुरुवात केलेली आहे का, हे पूर्ण अजून खाली असणार आहे नाही का बांधकाम. हे जेव्हा उकरू त्यावेळेस समजेल. भरपूर काय असं वर माती वगैरे साठलेली, पडझड झालेली. इकडे थोडं पुढं आलं ना मित्रांनो, हे बघा, इथं पण पाण्याच्या टाक्या पाहायला भेटलेल्या आहेत. हे बघा, इथं एक, इथं दुसरी, इथं 3, इथं 4, इथं स्तंभ पण आहे 4, तिकडं 5, पुढं पण टाके असू शकतात ना. इथपर्यंत सध्या पूर्ण गाळ दगडी वगैरे साठलेले आहेत. भरपूर गडावरती कामं करायला आहे मित्रांनो, पण काय काम करायला हात कमी पडतात. आणि सरकारने पण किल्ल्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. चला, तर आता आपल्याला इथनं असं वरती जायचं आहे आणि त्या साईडने खाली उतरायचं आहे. हां, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची राहिली की इकडं हे जे इथं हे जे पलीकडून ना आपला जुन्नर दरवाजा आहे. जुन्नर दरवाजा म्हणजे जुन्नर साईडने तो दरवाजा आहे, जे घाटघर गाव आहे हे किल्ल्याच्या पायथ्याला. त्या गावातनं ना रस्ता येतो आहे. इकडं खाली ना गाव आहे घाटघर गाव. त्या घाटघर गावातून जर आपण किल्ल्यावरती यायला लागलो तर खाली आपल्याला जंगल ट्रेक करून पुढं आलं ना तर अशी कातळात कोरलेल्या पायऱ्या भेटतात. आणि ती बाजूने किल्ल्यावरती चढतो, म्हणजे जुन्नर साईड इकडे पूर्ण, त्यामुळे त्याला आपण जुन्नर दरवाजा म्हणतो. आणि आपण ज्या मार्गाने वर आलतो गडावरती तो आहे कल्याण दरवाजा. थोडक्यात कोकणातली बाजू कल्याण साईडची, म्हणून त्याला आपण कोकण दरवाजा म्हणतोय. चला, आलो तर मी मार्गे आपण मित्रांनो वर जाणार आहे. खूप उशीर झाला, जवळजवळ आपण ना 1 तास लेट झालेलो आहे. आपल्या ह्या 24 तासामध्ये 8 किल्ले करायचं जे काही चॅलेंज घेतलेलं आपण
त्यामध्ये आपण 1 तास उशीर आहे आपल्याला. ह्या टायमाला आपण गड उतरवून खाली पाहिजे होतो. चला मित्रांनो, बघू कसं काय टाईम मॅनेजमेंट करता येईल आपल्याला, करू. त्या भूक पण लागलेली आहे, तरी नाश्ता करू थोडा खाली जाऊन. तर मित्रांनो, हा होता जीवधन किल्ला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर मित्रांनो, शिवजन्मभूमीतील दुर्गाष्टक या सिरीजमध्ये आपण 24 तासांमध्ये जुन्नर तालुक्यातील 8 किल्ल्यांची सैर करणार आहोत. तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच आपल्या गौरव सह्याद्रीच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय.